वारस तुझा आशा। तुम्ही काय हवंय तुम्हाला? अशी का बोलतेस? अशी काय बघतेस माझ्याकडे? मी कोणी परका आहे काय? मुक्ता अगं आमच्या रूम मध्ये पाणी नाहीये, जा पाणी घेऊन या। देता अगं काय रे? अगं जागृती खेळ त्याला काही नको। अगं वहिनी असं कसं? नाही, लहान मुलं आईकडे गेल्यावर हसायला लागतात, पण रुद्र तुझ्याकडे आल्यावर आणखीनच रडायला लागतो। मी आज स्वतःला खूप नशीबवान समजते। माझ्या दोन्ही मुली माझ्या मागे खंबीरपणे उभ्या आहेत। आता कितीही मोठी अडचण आली ना तरी मी त्यावर मात करू शकेन। सगळं कसं विचित्र वाटतंय। बंधनं फक्त बायकांनीच पाळायची का? लग्नाआधी पण आणि लग्नानंतरही। बाईच्या जन्माला आलीस म्हणून स्वतःच्या नशिबाला दोष नको देऊस। त्या जागृतीनं तुझ्या बाळाला रुद्रला तुझ्यापासून कितीही दूर करण्याचा प्रयत्न केला तरीही तुझ्यातली ममता कमी होणार आहे का? शैलू, तू केव्हा आलास? हा बघ तुझ्यासाठी चहा आणत होते, चल। थांबाई, मी सगळं ऐकलंय। आई, हे सगळं आपल्या घरात घडतंय? हे असं सगळं पाहायला मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं ग मला। आणि हा सगळा खटाटोप कशासाठी? हा, वारसासाठी? हे बघ शैलू, तू या सगळ्यात पडू नकोस। हा नाही आई, अगं जग सुधारलंय पण आपल्या घरातल्यांचे विचार अजून मागासलेलेच आहेत। वहिनी, स्वतःच्या बाळासाठी तू या घरात मोलकरीण म्हणून राहतेस? खरंच खूप थोर आहेस ग तू। मी नाही ओळखू शकलो तुला। माफ कर मला। हे काय करताय तुम्ही? असं काही करू नका। देवावर मी उगीच रुसायचे, पण आज देवाने माझा तोही हट्ट पूर्ण केला। तुमच्यासारखा मला लहान भाऊ दिलाय। तो वारस तुझा आशा।